मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीच्या प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट्स बनवलेल्या प्रियाचा अर्जुन आणि सायली मिळून आता काट्याने काटा काढणार आहेत आणि प्रियाचा हा फालतू प्लॅन तिच्यावरच उलटवणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सायलीचे प्रेग्नन्सी रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्याचं कळताच पूर्णाजी खूपच खुश असते. ती स्वतः सायलीसाठी हलवा बनवते, सायलीची दृष्ट काढत असते, तिला आशीर्वाद देत अगदी कौतुकाचा वर्षावसुद्धा करत असते. तेव्हा पूर्णाजी सर्वांना बजावून सांगते की आजपासून कोणीही या घरामध्ये भांडणतंटा करायचे नाहीत, फक्त आनंदी आणि खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं. आई होणं म्हणजे बाईसाठी एक खूप मोठं वरदान आहे. मग अशा आनंदाच्या क्षणी आशीर्वाद तर द्यायलाच हवा ना. म्हणून आता पूर्णाजी प्रेमानेच सायलीला घट्ट अशी मिठी मारते आणि ते पाहून मात्र प्रियाचा जळफळाट होत असतो. बाकी सर्वांच्या आनंदाला मात्र अगदी उधाण आलेलं असतं. सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात. परंतु मी तर प्रेग्नंट नाही, हा तर सर्वांचा झालेला एक गैरसमज आहे, म्हणून आता सायलीला खूप वाईट वाटत असतं. सायली म्हणते, पूर्णाजी, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. परंतु पूर्णाजी सायलीला अडवत म्हणते, आता तुला जे काही सांगायचं ना ते नंतर सांग, अगोदर रूममध्ये जा आणि आराम कर. सायली बाळा, तू खूप थकली असशील ना. तेव्हा पूर्णाजी अर्जुनला धमकी देत म्हणतात की खबरदार, जर आजपासून उशिरा घरी आलास तर आता जास्तीत जास्त वेळ तू तुझ्या सायलीला द्यायला हवास, कारण शेवटी तुझं बाळ येणार आहे की नाही, सायलीची काळजी घेण्याची सर्व जबाबदारी तुझी. आणि मी गुरुजींसोबत पण बोलून घेतलं. आता सकाळी घरात येणाऱ्या बाळाच्या सुरक्षेसाठी एक हवनपूजा ठेवली आहे, सर्वांनी तयारीला लागा. त्यावर आता प्रिया घाबरतच विचारते, पण पूर्णाजी माझं काय? तर पूर्णाजी कडक शब्दात प्रियाला सांगते की परिस्थितीनुसार सर्वांना बदलावंच लागतं. मग आता तुलाही अर्जुनला विसरून तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जायलाच हवं. त्यानंतर पूर्णाजी सायलीला आनंदी ठेवण्यासाठी तिची रूमसुद्धा मस्त अशी डेकोरेट करण्यासाठी काही लोकांना घरी घेऊन येते. तर ते पाहून सायली खूप रडत असते. ती अर्जुनला म्हणते, अर्जुन सर, पूर्णाजीने माझा स्वीकार तर केला, परंतु जेव्हा सत्य त्यांच्या समोर येईल ना तेव्हा पहिल्यापेक्षा जास्त त्या माझा रागराग करायला लागतील. मला कुणालाही धोका नाही द्यायचा हो. अर्जुन सर, तुम्ही पूर्णाजीला सगळं काही खरं खरं सांगून का नाही टाकलत? म्हणून आता सायली खूप घाबरलेली असते. त्यावर अर्जुन म्हणतो, मिस सायली, मी खूप प्रयत्न केला, तुम्ही पाहिलत ना, पण पूर्णाजी माझं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर, मी घरातील सर्वांना आणखी अंधारात नाही ठेवू शकत. मी आत्ताच्या आत्ता जाऊन सर्वांना खरं सांगून टाकते की मी प्रेग्नंट नाही आहे. परंतु तेव्हा अर्जुन सायलीला अडवत म्हणतो की थांबा, आता हा ड्रामा ज्याने कोणी सुरू केला आहे ना तोच याचा शेवट करेल. तेव्हा सायली धक्क्यानेच विचारते, पण अर्जुन सर, हे कसं शक्य आहे? अर्जुन म्हणतो, मिस सायली, त्यासाठी आपण एक प्लॅन करूयात. तर दुसरीकडे प्रिया म्हणत असते की नातवंड येण्याची बातमी समजताच या म्हातारीने तर पार्टीच बदलून टाकली. मला तोंड वर करून सांगते कशी की अर्जुनला आता विसरून जा. हे कसं शक्य आहे? तर इकडे प्लॅनप्रमाणे अर्जुन सायलीला म्हणत असतो की आता तू जिथे कुठे जाशील ना तिथे मांजरीच्या पावलांनी हळू जा, कारण तू प्रेग्नंट आहेस ना, नाहीतर मला तुला उचलून घेऊन जावं लागेल. तर सायली म्हणते, हो अर्जुन सर, घरातील सगळेजण किती खुश आहेत ना आपलं बाळ येणार म्हणून. तर अर्जुन म्हणतो, हो मिस सायली, पण मी आनंदी तेव्हाच होईल जेव्हा ती प्रिया या घरातून कायमची निघून जाईल आणि आपली एक हॅप्पी फॅमिली असेल. तेव्हा ते सर्व प्रिया चोरून ऐकत असते. अर्जुन सायली मुद्दाम मोठमोठ्याने बोलत असतात. प्रिया मनाशीच म्हणते, मी तर स्वतःच्या जाळ्यात अडकले आहे. आता ऑल फॅमिली या सायलीच्या बाजूने आहे. आता सर्वांनी मिळून मला कायमचं घराबाहेर काढण्याच्या अगोदर मलाच काहीतरी करायला हवं. तर आता प्रिया लगेच त्या डॉक्टरांना फोन करून सांगते की उद्या सकाळी लवकरात लवकर सायलीचे जे काही खरे रिपोर्ट्स आहेत ना ते घेऊन सुभेदारांच्या घरी या आणि सर्वांना सांगा की चुकून ते रिपोर्ट्स तुमच्याकडे आले होते, परंतु सायली मॅडम प्रेग्नंट नाही आहे. त्यावर ते डॉक्टरसुद्धा होकार देतात. तेव्हा ते सर्व अर्जुन आणि सायली चोरून ऐकत असतात. दोघांनाही मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, मिस सायली, तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण उद्या पूजेच्या पहिले खरे रिपोर्ट्स सर्वांच्या समोर येतील आणि आपोआपच सत्य काय आहे ते सर्वांनाच कळेल.
त्यावर सायली म्हणते हो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजीसुद्धा घरी आलेले असतात. घरातील सर्वजण छान तयार झालेले असतात. पूजेची सर्व तयारी चालू असते. तर इकडे प्रिया त्या रिपोर्ट घेऊन येणाऱ्या व्यक्तीची वाटच पाहत असते. ती घाबरलेली असते. त्याच वेळेला अर्जुन आणि सायलीसुद्धा छान तयार होऊन खाली येतात. तर कल्पना त्यांची दृष्ट काढत असते. पूर्णाजी काळजीनेच विचारते, सायली बाळा तू ठीक तर आहेस ना? तुला रात्री झोप वगैरे तर नीट लागली ना? तर सायली म्हणते हो पूर्णाजी. त्यानंतर आता सर्वजण पूजेसाठी बसतात. सायली घाबरतच विचारते, अर्जुन सर ते रिपोर्ट्स वेळेवर तर येतील ना? मला खूप भीती वाटत आहे. नाहीतर मी सर्वांना खरं सांगून टाकते. त्यावर अर्जुन म्हणतो, मिस सायली तुम्ही थोडा धीर धरा, सगळं काही ठीक होईल. तर आता घरातील एक एक करून सर्वजण सायलीला छान गिफ्ट देत असतात. सायलीचं मात्र कुठेही लक्ष लागत नसतं. तेव्हा कल्पना सायलीला एक बालगोपाल म्हणजे श्रीकृष्णाची एक मूर्ती भेट म्हणून देते. कल्पना म्हणते, सायली बाळा ही मूर्ती ना नेहमी तुझ्या जवळ ठेव, म्हणजे हे बाप्पा नेहमीच तुझ्या बाळाची रक्षा करतील, काळजी घेतील. तू रोज या मूर्तीची पूजा करत जा, म्हणजे श्रीकृष्णासारखा मुलगा तुझ्या पोटी जन्माला येईल. त्यानंतर आता पूजेला सुद्धा सुरुवात झालेली असते. सायली मात्र खूप घाबरलेली असते. तेव्हा ते पाहून अर्जुन म्हणतो, मिस सायली प्रियाला तिच्या कर्माची शिक्षा भोगू द्यात. तुम्ही निश्चिंत राहा, काळजी करू नका. रिपोर्ट्स आल्यानंतर सर्वांना सत्य कळेलच. तर इकडे पूर्णाजी कल्पनाला सांगत असते की येणाऱ्या बाळाचे मी खूप लाड करणार आहे. जगातील सगळं सुख मी त्याला देणार आहे. परंतु इकडे सायलीला मात्र शांत बसवत नाही. ती वेड्यासारखी करत असते आणि हवन चालू असतानाच सायली मोठ्यानेच ओढत म्हणते की थांबा, जोपर्यंत मी सर्वांना सगळं काही खरं खरं सांगून टाकत नाही ना, तोपर्यंत काहीही चांगलं होणार नाही, मला चैन पडणार नाही. तर आता पूर्णाजी विचारते, अगं सायली बाळा तुला अचानक काय झालं? तू हे काय बोलत आहेस? काय खरं सांगायचं आहे? तेव्हा सायली रडतच म्हणते, कल्पना आई मी तुमचा बाळगोपाळाचा स्वीकार नाही करू शकत. कल्पना विचारते, पण का? जे काही आहे ना ते स्पष्टपणे सांग. त्यावर सायली मोठ्यानेच ओढून सांगते की मी प्रेग्नंट नाही आहे. आणि ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. सर्वजण उठून उभे राहतात. कल्पना विचारते, मग ते रिपोर्ट्स? तेव्हा सायली सांगते, आई ते रिपोर्ट्स पण खोटे होते आणि ते प्रियाने बनवले होते. तेव्हा ते ऐकून सर्वजण आता रागानेच प्रियाकडे पाहू लागतात. तेव्हा प्रिया घाबरतच म्हणते, अगं सायली तू हे काय बोलत आहेस? मला यामध्ये का फसवतेस? मी का तुझे रिपोर्ट्स बदलवू? आता रिपोर्टमध्ये लिहिलं आहे ना की तू प्रेग्नंट आहेस, तर तू प्रेग्नंट असशीलच ना. तेव्हा मात्र सायलीच्या सहनशक्तीचा अंत झालेला असतो. ती मोठ्यानेच ओढून सांगते की नाही, एकदा सांगितलं ना की मी प्रेग्नंट नाही म्हणजे नाही. तर कल्पना विचारते, पण का? अर्जुन आणि तू तर नवरा बायको आहात ना. तर आता मित्रांनो, सायली सर्व सत्य घरच्यांना सांगून टाकणार का, ते पाहणं खूप रोमांचक ठरेल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.